तालुक्यातील रेंदाळ परिसरात महसूल विभागानं अवैध गौण खनिज उत्खनन आणि रॉयल्टी चोरी विरोधात धडक मोहीम राबवत 6 खडी क्रशर सील केले आहेत। इचलकरंजीचे प्रांताधिकारी दीपक शिंदे आणि अप्पर तहसीलदार महेश खिलारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून यामुळे तालुक्यातील खडी क्रशर व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। आर्थिक वर्षाचा शेवटचा मार्च महिना जवळ येत असल्याने महसूल विभागानं वसुली आणि तपासणी मोहीम तीव्र केली आहे। रेंदाळ इथल्या कर्नाटक रस्त्यावरील लक्ष्मीनगर वसाहतीत असलेल्या क्रशरची पथकानं अचानक तपासणी केली। या तपासणीत संबंधित क्रशर मालकाकडे आवश्यक व्यावसायिक परवाने आणि रॉयल्टी भरल्याची अधिकृत चलन नसल्याचं उघड झालं। नियमांचं उल्लंघन झाल्याचं सिद्ध होताच प्रशासनानं तत्काळ हे 6ही क्रशर सील करण्याचा निर्णय घेतला। महसूल विभागानं पंचनामा करून 6 व्यावसायिकांचे क्रशर सील केले आहेत। अबू बखर डांगे, संजय नाईक, चारुदत्त सुतार, अतुल करडे, शिवराज पाटील, शांतिकुमार पाटील यांच्यावर कारवाई केली आहे। ही कारवाई मंडल अधिकारी प्रदीप शिंदे, तलाठी हेमलता शेडशाळे आणि सयाजी खानविलकर यांच्या पथकानं प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पूर्ण केली। एकीकडे ही कारवाई सुरू असतानाच रेंदाळ कालवा, येळगुड हद्दीतील व्यंकटेश सूतगिरणी परिसर आणि पंचतारांकित वसाहत कालवा या भागात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर मुरुम आणि माती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। या अवैध उत्खनन करणाऱ्यांवरही अशाच प्रकारची कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे।